Now, today we will discuss a representation of configuration of molecule. Now, here, last time we will discuss the optical activity. According to optical activity, the those solution of organic compound rotate the plane polarized light, that is called optical activity. We also seen that two types of rotation, dextro and levo rotation. Also, we will discuss the enantiomers, non-superimposable mirror image. Optical isomers are non-superimposable mirror images. Additional that we discuss the racemic mixtures, racemic modification त्यालाच म्हणतात. Okay. Today representation of configuration of molecule. बघा, जेव्हा मॉलिक्युलची आपण स्टडी करत असतो, स्टडी करताना आपल्याला 3D जॉमेट्री खूप महत्वाची असते. म्हणजे आता इथे मी बोर्डवर काही मॉलिक्यूल काढतो तर इट इज ओनली 2D जॉमेट्री. म्हणजे सपोज आपण जर म्हटलं दिस आर द हवर वाय ऍक्सिस आणि दिस आर द एक्स ऍक्सिस. म्हणजे आपण समजून घ्या हे बोर्ड आहे, बोर्डचा एक एक पार्ट असा वर्टिकल पार्ट आपण एक्स ऍक्सिस म्हणून, सॉरी वाय ऍक्सिस म्हणून, खालचा एक्स ऍक्सिस म्हणून. म्हणजे हे प्रेझेंटेशन जे राहील दॅट इज ओनली ऑन द 2D presentation. But still we discuss this 2D presentation in 3D. म्हणजे आपण मॉलिक्यूलला जर स्पेस मध्ये जर ठेवलं, त्या स्पेस मध्ये आपण स्टडी कशी करणार आहोत हे आपण या बोर्डवरच पाहणार आहोत. यासाठी काही सायंटिस्टनी सम सायंटिस्ट आर प्रेडिक्ट द सम प्रेझेंटेशन. फर्स्ट प्रेझेंटेशन प्रेडिक्टेड बाय द फिशर. फिशर नावाचा एक सायंटिस्ट होता, ठीक आहे, फिशर. दॅट इज कॉल्ड द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर projection formula, and it also called the cross formula. Cross formula पण म्हटलंय. Okay, now what is a future projection formula? It is the formula, it is projection formula to represent chiral carbon in 3D geometry. 3D geometry मध्ये हा प्रेझेंट करतो. 3D geometry जनरली. ओके, नाव of optical isomers, 3D geometry of optical isomers on कशावर, on plane of paper. प्लेन ऑफ पेपर म्हणजे तुम्ही जे पेपरवर लिहिणार, प्लेन ऑफ पेपर. बघा, ह्या प्रोजेक्शनचे एम काय, जे आपण हा म्हणजे हा प्लेन ऑफ पेपर समजा, पेज समजा तुमच्या बुकचा, नोटबुकचा पेज समजा, किंवा आपण बोर्डला पेज समजू. ओके, मग या 2D स्ट्रक्चर मध्ये 3D स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. नाव हिअर द फिशर प्रोजेक्शन आर द जनरली टू टाइप्स. वन इज, याचे दोन टाइप पडतात जनरली. वन इज फर्स्ट ए आपण जर म्हटलं टाइप, ठीक आहे, टाइप दोन पडतात त्याचे टाइप्स. वन इज वेज प्रेझेंटेशन किंवा वेज्ड फॉर्म्युला म्हणून, वेज्ड फॉर्म्युला किंवा प्रेझेंटेशन. आणि सेकंड आहे बी आहे सॉरी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर बघा आपण थोडं वन बाय वन दोन्ही बघू. आधी तर बघा फिशरने काय म्हटलं, आपण फिशरकडे जाऊ पहिले. नाव इट इज अ रिप्रेझेंट द chiral carbon like this. Draw the one is vertical line and draw the another horizontal line. Okay, now vertical line आहे, horizontal line from the cross. हा क्रॉस जो होता बघा, हा क्रॉस दिसतोय तुम्हाला, दिस क्रॉस इज नथिंग बट द chiral carbon. याला त्यांनी कायराल कार्बन म्हटलंय. ओके, नाव इफ यू ड्रॉ द like the
एनी 4 डिफरंट व्हॅलेन्सीज, आपण इथे 4 डिफरंट व्हॅलेन्सीज ड्रॉ केलं. जसं इथे Cl दिलं, इथं Br दिलं, ओके, इथं आयोडीन दिलं, ते H दिलं. The carbon contain 4 different atoms or group of atom. That carbon is called the chiral carbon. Now here this is क्रॉस इंडिकेट द सिंपल कायरल कार्बन. त्याला फक्त क्रॉस इंडिकेट करू शकतो आपण. अनदर एक्झाम्पल घेऊ आपण, जसं आपण लॅक्टिक ऍसिडला आपण ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. लॅक्टिक ऍसिडला कसं ड्रॉ करू, आपल्या फॉर्म्युला मध्ये लॅक्टिक ऍसिड काय, CH3 CHOH COOH. बघा हा कायरल कार्बन होता. मेला कसं ड्रॉ करेल, फिशर प्रोजेक्शन मध्ये पहिले वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. हा काय झाला, डॉट. डॉटला काय म्हणणार आपण, कायरल कार्बन. ओके, मग हा कायरल कार्बन मी त्याचा ड्रॉ केलाय. चला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कार्बन जे आहे, कार्बन कार्बन कंटिन्यू ग्रुप, बघा हा एक त्याच्यात कार्बन आहे, COH मध्ये त्याच्यात कार्बन आहे. नेहमी कार्बन जनरली व्हर्टिकल लाईनवर ठेवायचे, कार्बन कंटिन्यू ग्रुप. तर ज्यांच्याकडे ऑक्सिजन जास्त असेल किंवा कार्बन जास्त असेल, पहिला ऑक्सिजन कडे लक्ष द्यायचं. ऑक्सिजन ते जास्त आहे, त्याला टॉपवर ठेवा, COOH. म्हणजे ऑक्सिडायझिंग ग्रुप वरती ठेवला जात असते, CH3 खालती ठेवा. एकंदरीत काय झालं, इन वर्टिकल लाईन द कार्बन विल प्लेस इन वर्टिकल लाईन. उरला कोण, हायड्रोजन. हायड्रोजन कुठे ठेवा, हॉरिझॉन्टल. इथे मी हायड्रोजन ठेवतो, इकडे OH ठेवतो. दिस इज अ सिंपल प्रेझेंटेशन, फिशर प्रोजेक्शन, ठीक आहे. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हे दोन्ही पण, दिस आर द फिशर फॉर्म्युला. इट इज कॉल्ड द फिशर फॉर्म्युला. ओके, नाव हे सिंपल प्रेझेंटेशन. म्हणजे आपण बी आपण इथे चेक केलं, बी सिंपल बी म्हणजे आपण काय म्हणणार, जसं तुम्ही 2 ब्रोमो ब्युटेन पण ड्रॉ करू शकता. 2 ब्रोमो ब्युटेन, काय फॉर्म्युला आहे 2 ब्रोमो ब्युटेनचा, CH3 CH Br, इथे लिहिणार C2 म्हणजे C3 CH2 CH3. कायरल कार्बन आहे. ओके, काय करणार, हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन. कार्बन म्हणजे इथं काय, इथे 2 कार्बन आहे, इथे 1 कार्बन आहे. वरती कोणता ठेवू आपण, जास्त कार्बन मला C2H5, हा CH3. ओके, हायड्रोजन आणि ब्रोमीन. तुम्ही ब्रोमीन या साईडला की या साईडला चालेल, काय प्रॉब्लेम नाही. दिस ऑल आर द फिशर प्रोजेक्शन प्रेझेंटेशन. आय होप की तुम्हाला समजत आहे काय सांगतो तुम्ही, लक्षात येत आहे. जरा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव हियर विल डिस्कस द वेज प्रेझेंटेशन. म्हणजे आपण वेज फॉर्म्युलाकडे जेव्हा वेज प्रेझेंटेशन करूया, सिंपल आहे. जर मला फॉर एक्झाम्पल मी वरतीचा इथून याला क्लीन करतो. नाव हियर सपोज मी याला परत ड्रॉ करून घेतो. हा एक्झाम्पल लाईक दिस, ClIBrH. ओके, इट इज रिमेंबर दॅट आपल्याला वेज प्रेझेंटेशन, वेज म्हणजे काय असते, वेज्ड फॉर्म्युला. यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. वेज फॉर्म्युला मध्ये 2 गोष्टी, आपल्याला इथे 2 टाईपचे प्रेझेंटेशन करता येईल. नाव हियर 2 टाईप प्रेझेंटेशन लाईक दिस. यामध्ये 3 लाईन असतात. 3 लाईन कसा ड्रॉ करतो, एक सॉलिड लाईन ड्रॉ करतो लाईक दिस. हा सॉलिड लाईन, ठीक आहे. एक ब्रोकन लाईन, याला ब्रोकन लाईन म्हणतात. आणि एक सिंपल लाईन, सिंपल लाईन. सॉलिड लाईन काय असते, अबाउ द प्लेन. लक्षात ठेवा, अबाउ द प्लेन सांगेन मी, त्यालाच म्हणतात
नियर टू ऑब्झर्वर. लक्षात ठेवा, सॉलिड लाईन अबाव द प्लेन किंवा त्याला नियर टू ऑब्झर्वर म्हणतात. ब्रोकन लाईन बिलो द प्लेन, बिलो द प्लेन म्हणतात, किंवा त्याला म्हणतात अवे फ्रॉम, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. आणि सिंपल लाईन इन द प्लेन, इन द प्लेन म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, जे फीचर प्रोजेक्शन मध्ये व्हर्टिकल लाईन आहे, जे फीचर प्रोजेक्शन मध्ये व्हर्टिकल लाईन आहे दॅट इज बिलो प्लेन, बिलो प्लेन असते लक्षात ठेवा. आणि जे हॉरिझॉन्टल लाईन आहे इट इज अबाव प्लेन असते. म्हणजे मी याला कसं प्रेझेंट करणार, परत सांगतो, फक्त प्रेझेंटेशन काय आहे ते पहिले समजून घ्या. म्हणजे मी या लाईनला कसं प्रेझेंट करणार, लाईक दिस. हॉरिझॉन्टल लाईनला अशा टाईपने प्रेझेंट करणार मी, आणि इथे बी आर, इथे एच. आणि या लाईनला व्हर्टिकल लाईनला ब्रोकन लाईन, लाईक दिस. दिस आर द आय. ओके, म्हणजे आपण काय म्हणू, दिस इज बिलो द प्लेन and this is above the plane. म्हणजे एक्झॅक्ट याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ समजून घ्या. आता मी समजा एक याला पकडलं, कायरल कार्बनला, हा कायरल कार्बन दिसतंय तुम्हाला, दिसतंय म्हणजे एक इमॅजिनेशन आहे. मी इथून कायरल कार्बनला पकडला, समजत आहे बेटा, समजत आहे मी काय सांगतो. ओके, आता याच्यावरती काय Cl आहे, क्लोरीन आहे, खालती काय आयोडीन आहे, या साईडला ब्रोमीन आहे, या साईडला H आहे. आता ऍक्च्युली या कार्बन मध्ये काय करणार आपण, जेव्हा आपण याला प्लेस करू इथे, तर इथे काय होईल बघा, हे प्रेझेंटेशन आपण 3D मध्ये कसं चेक करू. जेव्हा मी या कार्बनची गोष्ट करतो, म्हणजे सेम हे दोघांचं सारखंच प्रेझेंटेशन आहे, फक्त नोटेशन वेगवेगळे आहे. याचा अर्थ काय, हा कार्बन प्लेनच्या मध्ये आहे, म्हणजे प्लेनवर आहे, त्या बोर्डवर आहे कार्बन. हा Cl त्या बोर्डच्या मागे आहे, आयोडीन बोर्डच्या मागे आहे, Br बोर्डच्या समोर आहे, लाईक दॅट. म्हणजे हायड्रोजन बोर्डच्या समोर असा, Br बोर्डच्या समोर असा, म्हणजे त्या कार्बनला असे दोन बोर्डच्या समोर राहील, आणि क्लोरीन बोर्डच्या मागे राहील एका साईडला, आयोडीन बोर्डच्या दुसऱ्या साईडला मागे राहील. समजत आहे मी काय सांगतो. तर अबाव द प्लेन म्हणजे बोर्डच्या वरती, हायड्रोजन इकडे, ब्रोमीन इकडे. बिलो द प्लेन म्हणजे बोर्डच्या पाठीमागे. आर यू अंडरस्टँड माय पॉइंट, काय सांगतो तर मी. आणि सिंपल लाईन असेल, सिंपल लाईन असेल तर इन द प्लेन. म्हणजे पुन्हा आणखी मी रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण हे वेस्ट फॉर्म्युला प्रेझेंटेशन आहे, ठीक आहे. आता बघा, नाव हिअर समजून घ्या, इफ इट ड्रॉ द सम मॉलिक्यूल लाईक दिस. मी पुन्हा आणखी याला दुसऱ्या वेळी करू शकतो, म्हणजे कशा पद्धतीनं, इफ इट ड्रॉ लाईक दिस कार्बन, इथे जर मी क्लोरीन लावला, इथे ब्रोमीन, आणि जर आयोडीनला मी सॉलिड एनी केला, आणि हायड्रोजनला एच नी केलं. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा म्हणावा लागेल की कार्बन, क्लोरीन, ब्रोमीन याच बोर्डवर ड्रॉ केलेला आहे आपण, सिंपल लाईनने ड्रॉ केला इन द प्लेन. जो हायड्रोजन आहे हा बोर्डच्या पाठीमागे आहे, आणि आयोडीन आहे हा बोर्डच्या कुठे आहे, बोर्डच्या कुठे राहील सांगा लवकर, म्हणजे अबाव द प्लेन राहील. म्हणजे याचा अर्थ काय, हे समजा तुम्ही उभे आहे इथं, ऑब्झर्वर आहे, आपण याला पाहतो असं, इकून पाहतो, ऑब्झर्वर आहे, तर काय होईल मग, ऑब्झर्वरच्या पुढे कोण राहील, आयोडीन, नियर टू द ऑब्झर्वर. ऑब्झर्वरच्या पाठीमागे म्हणजे ऑब्झर्वरच्या दूर कोण राहील, ह्या कार्बनच्या मागे असणारा दूर झाला, म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. गेटिंग माय पॉइंट, मी काय सांगतो तुम्हाला. कार्बन जर काढला पुन्हा, हा कार्बन जर काढला, कार्बनच्या समोर आयोडीन असेल, तुम्ही ऑब्झर्वर आहे पाहणारे, आयोडीन तुमच्या पुढे आहे, नियर टू द ऑब्झर्वर. ह्या कार्बनच्या पाठीमागे कोण असेल, इकडे
हे इकडे कोण असेल सांगा लवकर. हायड्रोजन. हायड्रोजन असेल ना. हायड्रोजन का असेल तुम्ही पाहताय ते ह्या कार्बनकडे पाहताय तुम्ही. कार्बनच्या समोर तुम्हाला आयोडीन दिसतंय आणि पाठीमागे कोण दिसतंय हायड्रोजन. हायड्रोजन अवे फ्रॉम द ऑब्झर्वर झाला. अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. आयोडीन जो समोर होता इथे ठीक आहे हा नियर टू द ऑब्झर्वर झाला. आणि जो क्लोरीन होता या कार्बन सोबतच इथे आणि ब्रोमीन इकडे म्हणजे त्या प्लेन मध्ये आहे. हा प्लेन जो आहे प्लेन मध्ये कार्बन क्लोरीन आणि ब्रोमीन असं राहील. आयोडीन समोर राहील इथे हायड्रोजन मागे राहील. आर यू अंडरस्टँड माय पॉइंट. दिस इज अ वेज फॉर्म्युला प्रेझेंटेशन. बेटा कळत आहे. मी याला काय म्हणणार इन द प्लेन. याला काय म्हणू आपण बिलो द प्लेन. याला काय म्हणू आपण अबाउट द प्लेन. ओके चला त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ओके आय होप की स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. ओके नाउ हियर these are the presentation of molecules. तर चला तर आपण आता एक नवीन टॉपिकला सुरुवात करू. म्हणजे इथे आपलं मेथड ऑफ प्रिपरेशन संपले पण आपण इथे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी पण संपवली आणि प्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युल पण संपवली. याचं फक्त एवढंच बॅकग्राऊंड आहे आपल्याला प्रेझेंट करण्याचं. ओके नाउ आफ्टर दिस टॉपिक वी विल डिस्कस द सम केमिकल रिएक्शन्स. म्हणजे आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केमिकल रिएक्शन्स पाहायच्या. ओके नाउ हियर इट इज इम्पॉर्टंट टू अस. द केमिकल रिएक्शन खूप महत्वाचे असेल. ठीक आहे तुम्ही आय होप की स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही पुढे चलतो. ओके ना हियर काल जो आपण क्लास घेतला त्याचे रेकॉर्डिंग आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. रेकॉर्डिंग बघितला कालचं रेकॉर्डिंग तुम्ही. जे ऍब्सेंट होते त्यांनी रेकॉर्डिंग वर बघितलं काय. बघा नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन राहील ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ इनॅन्शियमर ऑफ लॅक्टिक ऍसिड. अच्छा क्वेश्चन समजा ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इनॅन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिडचे इनॅन्शिओमर ड्रॉ करा. म्हणजे तुम्हाला काय करायचं तुम्हाला लॅक्टिक ऍसिडचे मिरर इमेजेस काढायचे. ठीक आहे तसं आपण केलंच आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजून चला असं एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे पुन्हा एक क्वेश्चन लिहा तुम्ही. मी ते लिहून देत नाही पण तुम्ही लिहा. याच्या खाली एक क्वेश्चन म्हणजे तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. पहिला क्वेश्चन ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ एनॅन्शिओमर ऑफ लॅक्टिक ऍसिड. सेकंड क्वेश्चन ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ इथे काय करायचं बाय युजिंग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला करून तुम्हाला ड्रॉ करायचे. सेकंड क्वेश्चन ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ इनॅन्शिओमर ऑफ. क्वेश्चन लिहिता तुम्ही सर्व. सेकंड क्वेश्चन ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ इनॅन्शिओमर ऑफ 2-bromobutane using waste formula. Using the waste formula. ओके करता येईल 2 क्वेश्चन्स. येस ऑर नो. Yes or no? Okay. Now here we will discuss the next topic is chemical reactions. खूप महत्वाचे टॉपिक्स आहे समोरच्या पण. केमिकल प्रॉपर्टीज म्हणतात त्याला. केमिकल प्रॉपर्टीज
म्हणजेच केमिकल रिएक्शन. The chemical property means chemical reaction. Now here, first is that laboratory test for haloalkanes. Laboratory, पहले जब हम laboratory test for haloalkane. लेबॉरेटरी टेस्ट पाहिजे आपल्याला. ओके, आता लेबॉरेटरी टेस्ट म्हणजे काय, इफ एनी अल्किल हॅलाइड्स आपण RX घेऊ when treated with aqueous alkali. Aqueous alkali, maybe we take NaOH in aqueous medium or we also take KOH in aqueous medium. तुम्ही जर NaOH घेतला तर हा NaX बाहेर काढायचा आणि ROH अटॅच करायचा लाईक दिस. म्हणजे आपण करू ROH म्हणजे अल्कोहोल फॉर्म होईल प्लस NaX फॉर्म होईल. किंवा तुम्ही KOH घेतला असेल ऍक्युअस मीडियम मध्ये तर काय भेटेल, ROH भेटेल, सोडियम बदली पोटॅशियम लागेल, KX भेटेल. नाव हियर these are the product. Alcohol is product, but whenever this NaX, आपण जर हा NaX ला फर्दर ट्रीट विथ सिल्वर नायट्रेट, आपण जर हा NaX ला सिल्वर नायट्रेट म्हणून ट्रीट केलं, AgNO3 सोबत ट्रीट केलं, ओके, सिल्वर नायट्रेट सोबत, तर काय भेटेल, हा AgNaX भेटेल. आणि म्हणजे AgX भेटेल हा सॉलिड कंपाऊंड असतो, ठीक आहे, त्याला प्रेसिपिटेट म्हणतात, PPT म्हणतात, शॉर्ट PPT, प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे सॉलिड कंपाऊंड. त्याला डाऊन द एरो म्हणजे काय, तो कंपाऊंड आपल्याला सॉलिड भेटेल आणि आपल्याला भेटेल Na सोडियम नायट्रेट भेटेल. ओके, म्हणजे टेस्ट कशी कन्फर्म केली जात असते, टेस्ट अशी कन्फर्म केली जाते लॅबमध्ये, जर आपण एखादी अल्किल हॅलाइड घेतला, यामध्ये आपण काय ऍड केलं, समजा NaOH ऍड केलं, तर आपल्याला एक असं सोल्युशन भेटेल. सोल्युशन म्हणजे क्लीन सोल्युशन भेटेल. RX अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट विथ NaOH, तर आपल्याला काय भेटेल, अल्कोहोल भेटेल. म्हणजे समजणार नाही, अल्कोहोल क्लीन सोल्युशन असल्यामुळे समजणार नाही. बट तुम्ही जर याच्यात काय ऍड केलं, नंतर ऍड केलं तुम्ही सिल्वर नायट्रेट जर ऍड केला, तर तुम्हाला इथं सॉलिड कंपाऊंड भेटेल. म्हणजे याचा अर्थ काय, द गिवन कंपाऊंड हे जो आपण यूज केला होता हा अल्किल हॅलाइड्स आहे, म्हणजे हा अननोन कंपाऊंड समजून तुम्ही असं लिहिलं इथं, अननोन कंपाऊंड असं जर म्हटलं, त्याला कोणासोबत रिॲक्ट केलं, पहिले Na सोबत रिॲक्ट केला, नंतर सिल्वर नायट्रेट टाकलं, तर सॉलिड कंपाऊंड जो भेटतो हा जर भेटला, तर आपण काय समजू, गिवन कंपाऊंड कंटेन हॅलो अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स म्हणून आपण त्याला समजूता. बेटा मी काय सांगतो, तर ही लेबॉरेटरी टेस्ट आहे. अल्किल हॅलाइड म्हणजे पहिले कोणासोबत ट्रीट करा, ऍक्युअस अल्कली सोबत ट्रीट करा, अल्कोहोल बनेल, म्हणजे काय टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय करू, अननोन कंपाऊंड घेऊ, आपल्याला चेक करायचा आहे हा अल्किल हॅलाइड आहे की नाही आहे. कोणासोबत आपण दिलेला रिॲक्ट करू, NaOH किंवा KOH सोबत रिॲक्ट करा, आपल्याला क्लिअर सोल्युशन भेटेल, म्हणजे अल्कोहोल फॉर्म होईल तेव्हा असं समजायचं. मग आपण जर सिल्वर नायट्रेट टाकल्यावर जर प्रेसिपिटेटेड बनला, सॉलिड कंपाऊंड भेटला, तर आपण काय समजू, गिवन अननोन कंपाऊंड हा काय होता, गिवन अननोन कंपाऊंड काय होता सांगा मग, हॅलोअल्केन होता. दिस इज लेबॉरेटरी टेस्ट ओनली. ओके, सिंपल टेस्ट आहे. आर यू अंडरस्टँड? येस. हा सिल्वर नायट्रेट होता, सिल्वर नायट्रेट, ठीक आहे, सिल्वर नायट्रेट सोबत टेस्ट केली होती आपण. अँड दिस कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ हॅलोजन इन द, म्हणजे आपण असं म्हणू, फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे याला PPT म्हणतो, इज कन्फर्म प्रेझेन्स ऑफ हॅलोजन ऍटम. म्हणजे या टेस्ट म्हणून काय कन्फर्म होते आपल्याला, की या कंपाऊंड मध्ये, अननोन कंपाऊंड मध्ये एक X ग्रुप असायला पाहिजे, म्हणजे हॅलोजन ऍटम असायला पाहिजे असं कन्फर्म होते, म्हणजेच हॅलोअल्केन असायला पाहिजे. ठीक आहे, द फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेशन कोणासोबत फॉर्म झाला, सिल्वर नायट्रेट सोबत.
with silver nitrate असं लिहू, with silver nitrite is सिंपल लॅबोरेटरी टेस्ट होती. कधी एक मार्काला काही क्वेश्चन मध्ये कंबाईन क्वेश्चन मध्ये विचारतात कधी कधी. एनिवेज इन ऍक्युएस मीडियम खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर याचा आपण एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत खूप महत्वाची रिॲक्शन. ही पहिली रिॲक्शन होती केमिकल प्रॉपर्टी मधली. ही रिॲक्शन काय कन्फर्म करते की आपल्या कंपाऊंड मध्ये काय असायला पाहिजे, हॅलोजन असायला पाहिजे. ठीक आहे, पहिले अल्कली सोबत रिॲक्ट करा, अल्कोहोल फॉर्म होईल, अल्कोहोल सिल्वर नायट्रेट सोबत रिॲक्ट झाल्यानंतर सॉलिड कंपाऊंड जर भेटला तर आपण म्हणतो की गिवन कंपाऊंड कंटेन हॅलोजन ऍटम, म्हणजेच हॅलो अल्केन्स आहे. ओके, नाव स्क्रीनशॉट घेतला असेल तर मी पुढे चालतो. नाव हिअर जे आपण रिॲक्शनची हेडिंग देणार आहोत, ही रिॲक्शन आपण उद्याला बघू, पण मी तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड सांगतो, उद्याला डिटेल्स म्हणजे. आणि सर्वात महत्वाची रिॲक्शन आहे सेकंड रिॲक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट IMP राहील, मोस्ट इम्पॉर्टंट, that is nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction of haloalkane. बोर्डवर तुम्हाला क्लिअर दिसतंय का? ऍक्च्युली इंक संपली आहे. क्लिअर आहे का बेटा हेडिंग? बघा आपल्याकडे नोट करून याचे डिटेल्स आपण उद्याला जाऊ, पण तुम्हाला एक बेसिक नॉलेज साठी सांगतो. इथे रिएजंट दोन टाइपचे असतात. रिएजंट्स आर टू टाइप्स. म्हणजे आपण असं नोट समजू तुमच्या नॉलेज साठी. एक असतो न्यूक्लिओफाईल, दुसरा असतो इलेक्ट्रोफाईल. याचे दोन वर्ड करा, न्यूक्लियस, न्यूक्लियो मीन्स न्यूक्लियस प्लस फाईल. फाईल न्यूक्लियसवर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. फाईल म्हणजे लाईक, म्हणजे ज्यांना पॉझिटिव्ह चार्ज आवडतो असे स्पीसीज न्यूक्लिओफाईल असतात, आणि यांच्यावर चार्ज असतो निगेटिव्ह. ज्यांना पॉझिटिव्ह चार्ज आवडतो, पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग स्पीसीज इज निगेटिव्ह, म्हणजे याच्यावर चार्ज असतो निगेटिव्ह. म्हणजे हे काय असतात? CN निगेटिव्ह, OH निगेटिव्ह, NO3 निगेटिव्ह, लाईक दॅट. असे निगेटिव्ह स्पीसीज आपण काय कन्सिडर करतो? न्यूक्लिओफाईल कन्सिडर करतो. त्यांना पॉझिटिव्ह चार्ज आवडेल मग ऑब्विसली. न्यूक्लिओफाईल न्यूक्लियस लव्हिंग, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज ज्यांना आवडतात असे स्पीसीज न्यूक्लिओफाईल नेहमी निगेटिव्ह असतात. इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन, फाईल मीन्स लव्हिंग, इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह, लव्हिंग किंवा लाईक लिहा. ओके, ज्यांना निगेटिव्ह चार्ज आवडतात असे स्पीसीज काय असतात मग? पॉझिटिव्ह असतात. ओके, पॉझिटिव्ह एनी टाइप, जसं NO2 पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, नाव हिअर एनी टाइप पॉझिटिव्ह स्पीसीज, X पॉझिटिव्ह समजा. ठीक आहे, दिस पॉझिटिव्ह स्पीसीज बिहेव ॲज इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे, H पॉझिटिव्ह समजा. ओके, दिस आर द ऑल द बिहेव ॲज इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल बिहेव करतात ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असेल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे निगेटिव्ह चार्ज लव्हिंग स्पीसीज. ओके, दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला रिॲक्शन उद्याला कोणती होणार? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे काय करणार आपण? न्यूक्लिओफाईल म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे आपण हॅलो अल्केन मधून निगेटिव्ह चार्ज कोणता असेल? RX आहे. हा डेल निगेटिव्ह असतो, X हा डेल पॉझिटिव्ह. म्हणजे हा पार्ट काय झाला आपला? न्यूक्लिओफाईल झाला. या पार्टला आपण न्यूक्लिओफाईल म्हणू. न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूट करणे म्हणजे एक न्यूक्लिओफाईल काढायचा, त्याच्या बदली दुसरा न्यूक्लिओफाईल ऍड करायचा. दॅट इज सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आर यू गेटिंग माय पॉइंट? This part, X part is negative in nature, is nucleophile part. We replace the nucleophilic part. These are the X part. Add the new nucleophile
सच रिएक्शन इज कॉल्ड द सबस्टिट्यूशन रिएक्शन. बेटा समजत आहे मी काय सांगतो आता सबस्टिट्यूशन रिएक्शन? सिंपल हेडिंग म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला मी. त्याच्या डिटेल्स जे आपण उद्याला जाणार आहोत. ठीक आहे. डिटेल्स म्हणजे खूप महत्वाच्या रिएक्शन्स आहे. एक्झाम मध्ये 101% जर क्वेश्चन विचारला जातो. ओके. तर आपण याच्या डिटेल्स उद्याला स्टडी करू. आज आपण इथेच थांबू. ठीक आहे. बाकी उद्याचा टायमिंग जो असेल आपला संध्याकाळचा टायमिंग असेल किती वाजता? 5:30 वाजता. ओके. तर नाव हियर दिस इज द न्यूक्लियोफाइल. ठीक आहे बेटा, आपण उद्याला भेटू. एनी डाऊट? का बरं झूम वरती? अच्छा, किती लोकांना नेटवर्क प्रॉब्लेम चाललाय? येस, म्हणजे आपल्याला झूम वर घ्यावं लागेल का मग? पण आता सांगा मला, म्हणजे कसं मी उद्या झूम वर घेईल मग येताना. पण नेटवर्क प्रॉब्लेम कसा आहे, ज्यांच्याकडे नेटवर्क इश्यू असेल हा 30 मिनिट थोडा याला काय स्पीड पाहिजे असते. जर तुमच्याकडे नेटवर्क कमी जास्त होत असेल ना तर ते नेटवर्क प्रॉब्लेमचा इश्यू तर थोडा बहुत जाईलच. फायदा एकच आहे यामध्ये, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, बस एवढाच फायदा आहे. नाही तर आपल्याला झूम पण आहे. झूम मध्ये काय करावं लागेल मला, ते ऍड करत राहावं लागतं. 10-15 मिनिटं त्यात चालले जातात. ठीक आहे. ठीक आहे, ट्राय करू आपण. जर एकदमच प्रॉब्लेम गेला झूम वर घेऊन घेऊ आपण क्लास. ठीक आहे. चला बाकी उद्याला बघू आपण. आज इथेच थांबू.